नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण शिकलो पाठ क्रमांक 18 पैशांचे व्यवहार. आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक 19 अनुभव 2. बघा, यापूर्वीही आपण अनुभव 1 हा पाठ शिकलो आहोत. त्याचप्रमाणे आता अनुभव 2 हा पाठ आपण शिकणार आहोत. तर बघा, आधी आपण पाठाचे संपूर्ण वाचन करून घेऊ आणि त्यानंतर स्पष्टीकरण बघू. शाळा सुटली, मी घरी निघालो. वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? मी आईला विचारले. तिच्या हातातली एक पिशवी घेऊ लागलो. अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, ती म्हणाली. अगं आई, किती जड आहे पिशवी? काय आहे एवढं यात? मी विचारले. हे आपलं महिन्याभराचं किराणा सामान आहे, आई म्हणाली. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले, त्या ओझ्याने आईचे हात लालेलाल झाले होते. एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई? मी विचारले. किती लागले असावेत? आईने उलट प्रश्न केला. मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली आणि म्हणाली, वा रे तुझं व्यवहार ज्ञान. वस्तूचे भाव गगनाला भिडलेत. आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. मलाही ते पटले. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश केले. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. आई, तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस? मी तिला काळजीने विचारले. हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं. माझं काम हलकं झालं. आई मनापासून बोलत होती. ती खूप दमली होती. मी आईला म्हणालो, आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्या दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ, म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल. तर बघा, आता आपण याचं स्पष्टीकरण बघूयात. बघा, या पाठातील जो मुलगा आहे तो बघा, शाळा सुटल्यानंतर तो घरी निघालेला असतो. त्याला वाटेत आई दिसते. आईच्या हातात 2 मोठ्या मोठ्या पिशव्याही त्याला दिसतात. त्या खूप जड असाव्यात असे त्याला वाटते. मग तो धावतच जातो आणि आईला गाठतो. आईला गाठणे म्हणजे धावत धावत आईच्या जवळ जाणे आणि तो आईच्या हातातले त्या पिशव्या घेऊ लागतो. मग आई त्याला काय म्हणते, अरे हळू, सांडेल त्यातलं सामान. तर मग तो पिशवी घेतल्यानंतर आईला म्हणतो, आई, ही पिशवी किती जड आहे? एवढं काय आहे यात? तो विचारतो आणि आई त्याला सांगते की हे आपलं महिन्याभराचं किराणा सामान आहे. तो आईच्या हातातली पिशवी हातात घेतो आणि तेव्हा त्याला समजते की ही पिशवी किती जड आहे आणि त्या पिशवीमुळे आपल्या आईचे हात किती लाल झालेले आहेत. एवढ्या सामानाला किती पैसे लागले? असं तो आपल्या आईला विचारतो. मग आई त्याला परत प्रश्न करते की तूच सांग, किती पैसे लागले असतील? मग तो जी रक्कम सांगतो त्यावर आईला हसू येते आणि आई काय म्हणते, वा रे वा तुझं व्यवहार ज्ञान. आता व्यवहार ज्ञान म्हणजे काय? की आपलं जनरल नॉलेज. कुठल्याही म्हणजे बाजारात गेल्यानंतर पैशाचा व्यवहार कसा करायचा, पैशाची देवाणघेवाण कशी करायची, त्याला म्हणतात व्यवहार ज्ञान. कोणत्याही वस्तूचे भाव कसे ठरवायचे किंवा वस्तू कशी विकत आणायची, किती विकत आणायची, किती पैसे द्यायचे, किती वापस घ्यायची, याला म्हणतात व्यवहार ज्ञान. वस्तूचे भाव गगनाला भिडलेत अशी आई त्याला सांगते. गगनाला भिडणे म्हणजे काय? वस्तू खूप महाग होणे. मग आई त्याला म्हणते, तू आहेस कुठे? तुला कुठलेही
म्हणजे माहिती नाही आहे. तू दुकानात जात जा आणि म्हणजे दुकानात जात जा, बाजारात जात जा, म्हणजे तुला काय कळेल, वस्तूंचे भाव वगैरे कळतील किंवा तुझं व्यवहार ज्ञान वाढेल, म्हणजे जनरल नॉलेज वाढेल. तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश केले. बघा, घरी आल्यानंतर तिने म्हणजे कोणी, त्याच्या आईने पिशवी खाली ठेवल्यावर हुश केले. हुश का बरं केले? कारण ती पिशवी इतकी जड होती की आईने ती पिशवी खाली ठेवल्यानंतर थोडा जोराने श्वास घेतला आणि ती शांतपणे बसली आणि हात दाबत होती, कारण सामानाच्या पिशव्या हातात पकडून आईचे हात खूप लाल लाल झालेले होते. मग तो म्हणजे तिचा मुलगा तिला विचारतो की आई, तू एकटीच एवढं सामान आणतेस का प्रत्येक महिन्याचं? तर आई सांगते, हो, मी एकटीच एवढं सामान घेऊन येते आज. बरं झालं तू मला रस्त्यात भेटलास, त्यामुळे माझं काम हलकं झालं. आणि त्यानंतर बघा, तो आईला म्हणतो की आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते ना, त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ, म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही बाजारात जाल, वस्तूंच्या किमती तुम्हाला जेव्हा माहीत होईल आणि जेव्हा तुम्ही पैशाची देवाणघेवाण कराल, तेव्हा तुमचं काय वाढत असतं? व्यवहार ज्ञान. त्यामुळे नेहमी बाजारात गेल्यावर प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करणे आणि समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.